नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर आम्ही नेहमी संजय गांधी निराधार योजनेबद्दल बोलत असतो आणि खरी माहिती देत असतो. आणि ही पण माहिती जे तुम्ही ऐकणार आहात एकदम खरी आहे, जेन्युइन आहे. जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीत आहे. मंडळी, आज आपण पाहू संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या पेन्शनविषयी. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की मार्चची पेन्शन अजूनही दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाली नाही. एप्रिलची पण मिळायचीच आहे आणि सगळे दिव्यांग लाभार्थी हे वाट बघत आहेत. बाकीच्या लाभार्थ्यांना तर मिळालेली आहे, परंतु संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना अजूनही पेन्शन मिळालेली नाही आहे. DBT पोर्टलवर जर चेक केलं त्या ठिकाणी पेंडिंगच दाखवते आणि 7 दिवसाच्या आत पैसे येतील असे दाखवत आहे. परंतु 7 दिवस उलटून कितीतरी 7 दिवस जास्तीचे झालेले आहेत मित्रांनो. म्हणजे कितीतरी दिवस जास्त उलटून गेले, पण अजूनपर्यंत पेन्शन आलेली नाही आहे. ही खूप खंताची बाब आहे मंडळी. पण ह्या मागचं कारण काय आहे ते पण जाणून घेणं खूप आवश्यक आहे. पहा, पेन्शन खूप आवश्यक आहे, पण कारण का बरं लेट झाली? तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, आत्तापर्यंत जे पेन्शन मिळत होती ती सामाजिक न्याय विभागाच्याद्वारे मिळत होती. परंतु सरकारने जो GR काढलेला आहे त्या GRच्याद्वारे सरकारनं असं ठरवलं की आता समोर येणारी जी पेन्शन आहे ते दिव्यांग विभाग देणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला दिव्यांग विभागाकडे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे पोर्ट करण्यात आलं, त्यांना वर्ग करण्यात आलं. हेच कारण आहे मित्रांनो. आणि वर्ग नुसतं नावं नाही झाले आहेत, परंतु त्याचबरोबर पूर्ण डाटा, पूर्ण जे ॲप्लिकेशन्स आहेत ते पूर्ण डॉक्युमेंट सगळं काही वर्ग करण्यात आलं. ह्या गोष्टीसाठी वेळ लागतो मित्रांनो. सगळा डाटा तुमचा डाटा जर एका जागून दुसऱ्या जागी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये गेला, नुसतं तुम्हा लोकांच्या, फक्त दिव्यांग लोकांच्या, तर त्यासाठी वेळ लागणारच आहे. म्हणजे काही 1-2 महिना लागू शकतो. तर ह्याच कालावधीमध्ये, म्हणजे एवढा कालावधी लागलेला आहे मित्रांनो पूर्ण डाटा पोर्ट करण्यासाठी. पहा, सगळं डाटा आणि सगळ्या दिव्यांगांना वेगळं करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. सगळे डॉक्युमेंट वेगळे झाले, नावं वेगळे झाले. आणि पहा, पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायला पण सांगितलं होतं. म्हणजे नोंदणी केलेला डाटा आणि जो सरकारने पाठवलेला, म्हणजे सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग विभागाला पाठवलेला डाटा, हा सगळं मॅच होणार आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा डाटा त्या डाटासोबत जो तुम्ही दिलेला आहे त्याच्यासोबत मॅच होणार आहे. आणि त्यामुळे इतका विलंब लागला मित्रांनो. पहा, डाटाच मॅच नाही झाला, डाटा नाही गेला तर मग पेन्शन कशी मिळणार? तर ह्याच कारणानं म्हणजे पेन्शन कुठे जाणार नाही आहे मित्रांनो. मार्च आणि एप्रिलची पेन्शन सोबत मिळण्याची 90% शक्यता आहे. पहा, 90% म्हणतो मी, 10% नाही. म्हणजे वेगवेगळ्या वेळेवर पण येऊ शकतो, पण 90% सोबतच येईल. पण येईल मित्रांनो. पहा, मी सांगितलं आहे 20 तारखेपर्यंत तुमची पेन्शन येईल. 20 तारखेपासून पेन्शन सुरू होण्याची शक्यता आहे. ही पण 90% आहे मित्रांनो. हा डाटा जवळपास झालेलाच आहे सगळ्या उमेदवारांच्या, सगळ्या लोकांच्या, जितके लोक दिव्यांग लाभार्थी आहेत. आणि आनंदाची बातमी अशी आहे, मागं GR आला होता की परमनंट लोकांना लाभ देणार, टेम्पररी लोकांना नाही. परंतु चळवळी झाल्या, पुष्कळ लोकांनी निवेदनं दिली. ह्याच कारणाने त्यांनी निर्णय बदलला आणि म्हटलं टेम्पररी लोकांना आम्ही 3 महिन्यापर्यंत परमानंटसारखंच त्यांना सपोर्ट देऊ, आर्थिक मदत देऊ. परंतु त्या कालावधीत त्यांनी असं म्हटलं की टेम्पररी लोकांना परमानंटमध्ये करण्यासाठी ते लोक खूप उपाययोजना करत आहेत. आनंदाची बातमी ही, खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो. म्हणजे टेम्पररी लोकांना परमानंट करण्याची ते लोक काळजी करणार आहेत, म्हणजे काळजीपूर्वक सगळं काही करणार आहेत. आणि त्या कारणाने टेम्पररी लोकांना परमानंट करण्याचा कालावधी लागतो थोडासा. तर हे 3 महिन्याच्या वेळेमध्ये ते लोक हे सगळं काही करणार आहेत. म्हणजे तुमची पेन्शन कुठे जाणार नाही आहे. टेम्पररी लोकांना 3 महिने मिळेल, परंतु 3 महिन्याच्या काळात तुम्हाला परमानंटमध्ये टाकण्यात येईल. पण तुमचे डॉक्युमेंट, तुमचा सगळा डाटा पाहायला जाईल,
सगळं काही चेक केलं जाईल आणि त्या आधारावरच ते लोक टेम्पररीमधून परमानंट करतील. पहा, महत्त्वाची माहिती आहे. म्हणून तुम्ही EKYC करून घ्या. आधार EKYC वेगळी आहे, UDID कार्डवरची EKYC वेगळी आहे, UDID पोर्टलवरची. दिव्यांग पोर्टलवर जाऊन पण EKYC कराल की ती पण वेगळी आहे. आधार अपडेट करा, UDID कार्ड अपडेट करा, सगळं करून ठेवा. आपल्या सगळे डॉक्युमेंट, MRI जे काही आहे तुमचे डॉक्युमेंट आहेत, रिपोर्ट्स आहेत, तुमचा एक्सरे रिपोर्ट आहे, सगळं सांभाळून ठेवा मित्रांनो. खूप कामात येणार आहे. डिस्चार्ज कर जर हॉस्पिटलमध्ये भरती झाली असेल तर सगळं प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहेत. आणि ज्या दिवशी तुम्हाला बोलवणं येईल कोणत्याही ऑफिसमध्ये, काय ऑफिस ठरवतील ते लोक किंवा हॉस्पिटल ठरवतील, त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं आहे, दाखवायचं आहे. त्या आधारावरच तुम्हाला परमानंटमध्ये टाकण्यात येईल. म्हणजे तुमची पेन्शन कधीही बंद होणार नाही मित्रांनो. आनंदाची बातमी आहे. परंतु तुम्हाला पण काहीतरी काळजी करायची आहे त्या बाबतीमध्ये. रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी, रेकॉर्ड देण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावायचं आहे मित्रांनो. नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा आणि 20 तारखेपर्यंत तुमचे पेन्शन येणार आहे. थँक्यू.